आज सकाळी अतिशय सुंदर असा सूर्योदय पाहण्याचा योग मला आला, कारण आज कमी एवढी थंडी असून सुद्धा 5:30 वाजता उठले आणि मी 6 वाजता आंघोळ वगैरे केली आणि मग सूर्योदय पाहता पाहता म्हटलं थोडं गरम पाणी प्यावं. आणि त्यात डॉली मॅडम आला, तर डॉली मॅडम मला म्हटलं मला पण दे, पण मला वाटलं तिला दूध पाहिजे कारण ते दूध पिते जास्त. तर मग गरम पाणी पिता पिता मला थंडी काय वाजत नव्हती, आंघोळ केली मस्त तर काही थंडी उडून गेली. नंतर मला कळलं हिला पण पाणीच प्यायचं होतं, ही बाहेर बकेटमध्ये पाणी पित होती माऊ. नंतर मी देवपूजा केली, देवाचं नामस्मरण केलं. सकाळी सकाळी देवपूजा केली ना, खरंच खूप फ्रेश जातो दिवस, छान असा. त्यानंतर मग मी लागले स्वयंपाकाला. त्यासाठी आजचा मेन्यू होता उडदाची डाळ. त्यासाठी मग मी खोबरं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर वगैरे त्याचं वाटण बनवून ठेवलं होतं. आणि मग तेल टाकून जिरं परतलं आणि मग ते वाटण त्यामध्ये टाकलं. वाटण चांगलं परतून घेतलं, त्यामध्ये हळदसुद्धा टाकली आणि मग त्यामध्ये शिजवून घेतलेली उडदाची डाळ टाकली. तर असा हा महाराष्ट्रीयन मेन्यू अगदी खास आहे, खूप छान आहे. खरंच माझी तर फेवरेट आहे. उडदाची डाळ आणि बाजरीची भाकरी एकच नंबर, आणि त्यासोबत कांदा पाहिजे फक्त. मग ते वाटण वगैरे टाकून मी सगळं, मग डाळ अशी चांगली कढवायला ठेवली, अशी उकळून घ्यायची छान अशी, मग तिला चांगली टेस्ट येते. आणि बाकी काही नाही. मग आज लवकर उठायचं कारण असंच की रोजच कामं किती लवकर उठा, मला आवडतच नव्हते नाही. म्हणजे 7 वाजता उठलं का मला 11-12 वाजतात. असं वाटतं जरा लवकर आवरावं, कारण पोरांना मग त्यांना नादवायचं म्हटलं थोडं अवघड होऊन जातं. मग म्हणून म्हटलं लवकर ते उठायच्या आधी स्वयंपाक करून घ्यावं. तर मग त्यानंतर मी घातला भात घालायला, तांदूळ निवडतच होते मी. आणि भात वगैरे धुवून मग कुकरमध्ये भातामध्ये मीठ टाकलं, तेल टाकलं थोडंसं, कारण वाळा भात खातात ना कधी कधी, ते फक्त कोरडा भातसुद्धा खातात. मग असं लगेच कोरडा लागू नये म्हणून त्यासाठी मी त्यामध्ये तेलसुद्धा टाकते थोडंसं. मग भाताची तयारी झाली, भात वगैरे ठेवला गॅसवर आणि मग भाकरी करायला गेले बाहेर चुलीवर. थोड्या वेळानंतर मला पण थंडी वाजायला लागली, तर मग चुलीपाशी बसले तर असले गरम झाले मस्त, एक थंडी पण गेली, सगळंच गेलं. भाकरी पण झाल्या व्यवस्थित छान अशा. वाटतं तेवढं सोपं पण नाही चुलीवर भाकरी करणं, कारण धूर जास्त करून खूप त्रास देतो, तेवढं सहन करावं लागतं. मग काय, त्यानंतर मग उडदाची डाळ, कांदा, भाकरी, भात असा होता आजचा मेनू. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.